नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण हेरले तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील प्रगतशील शेतकरी श्री कृष्णात पाटील यांच्या शेतावरती आलेलो आहे। आज आपण ऊसाची लावण करण्यासाठी जे बियाणं वापरतो, एक डोळ्याची कांडी, दोन डोळ्याची कांडी किंवा रोप लाग, यासाठी नॅनो डीएपी जे इफ्कोचं आहे त्या इफ्को नॅनो डीएपी ची बीज प्रक्रिया कशी करायची असं प्रात्यक्षिक आपण आज या ठिकाणी करणार आहे। तसं बघितलं तर आज हल्ली शेतकरी ऊसाची लावण करण्यासाठी जे बियाणं वापरतात त्याच्यामध्ये इथं बघितलं तर आपण इथे तुम्हाला बघायला मिळेल हे एक डोळ्याचं टिपर आहे। याचबरोबर काही शेतकरी दोन डोळ्याचं टिपर वापरतात आणि काही शेतकरी इथं जे रोप आहे या ऊसाच्या रोपाची लागण करतात। तर या तिन्ही लावण प्रकारामध्ये आपण इफ्कोचं जे नॅनो डीएपी आहे या नॅनो डीएपी ची आपण बीज प्रक्रिया अतिशय कार्यक्षमपणे करू शकतो। नॅनो डीएपी हे कोणत्याही बियाण्यासाठी ट्रीटमेंट केल्यामुळे त्या बियाण्याची किंवा ह्या कांड्यांची ऊसाची उगवण क्षमता वाढते। रोपांना जर ट्रीटमेंट केली तर त्या रोपांची मुळं लवकर वाढण्यासाठी, ते रोप लवकर अटॅच होऊन त्याची वाढ जोमान होण्यासाठी नॅनो डीएपी अतिशय फायदेशीर आहे। ऊसाच्या कांड्यांना जर आपण नॅनो डीएपी वापरलं तर त्याची उगवण क्षमता वाढते, त्याचबरोबर मुळांची वाढ चांगली होते आणि ऊसाची वाढ सुरुवातीपासूनच सुदृढ आणि चांगली होते। जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण नॅनो डीएपी वापरण्यासाठी आपण नॅनो डीएपीचं द्रावण करणार आहोत। या ठिकाणी आपण या टबामध्ये 10 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि नॅनो डीएपी ची बीज प्रक्रिया करण्यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली नॅनो डीएपी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक डोळ्याचा टिपर असेल किंवा दोन डोळ्याचा टिपर असेल, हे ऊसाची कांडी त्याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं बुडवायची आणि त्यानंतर सावलीमध्ये वाळवून त्या कांडीची आपण शेतामध्ये लावण करायची। त्याच पद्धतीने जर रोपांचा विचार केला तर रोपांना नॅनो डीएपी चे ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा ऊसाच्या रोपांच्या मुळांवर ट्रीटमेंट करण्यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये आपण 5 मिली नॅनो डीएपी घ्यायचं आणि ते रोपांच्या ट्रेच्या मुळावरती पंपाच्या सहाय्याने आपण सोडायचं, जेणेकरून त्या रोपांना चांगली ट्रीटमेंट होईल आणि अतिशय चांगले जोमानं रोपांची वाढ होईल। आणि संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्या अभंगास अनुसरून जर आपण सुरुवातीलाच आपण नॅनो डीएपी ची बीज प्रक्रिया ह्या ऊसाच्या कांड्यावरती केली तर निश्चित आपण आपलं पीक चांगलं येण्यासाठी, त्या ऊसाची मुळांची वाढ सुरुवातीपासूनच चांगली होऊन फुटवे लवकर येतात, ते फुटवे चांगले येण्यासाठी आपण नॅनो डीएपीचा वापर करून अतिशय फायदा घेऊ शकतो। तर या ठिकाणी आपण आज ट्रीटमेंट करणार आहे। पहिल्यांदा आपण या टबामध्ये 10 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटरला 5 मिली ह्या प्रमाणात आपण 50 मिली नॅनो डीएपी ह्या ठिकाणी घेणार आहे। ते घेण्यासाठी अतिशय सोपी पद्धत म्हणजे या नॅनो डीएपी ची जी बाटली आहे या बाटलीचं टोपण 25 मिलीच आहे। तर आपण या ठिकाणी आज 10 लिटर पाण्यासाठी 50 मिली म्हणजे 2 टोपणाचं द्रावण या ठिकाणी तयार करणार आहे। आता याच्यामध्ये हे द्रावण घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याच्यामध्ये आता आपण हे कांड्या बुडवूया। ह्या अशा पद्धतीनं नॅनो डीएपीच्या द्रावणामध्ये कांड्या आपल्याला बुडवून ठेवायच्या आहेत 15 ते 20 मिनिटं किमान। ह्या कांड्या याच्यामध्ये बुडवल्यानंतर ह्या सावलीमध्ये वाळवायच्या आणि त्याच्यानंतर आपण त्या कांड्यांची लावण करायची। त्याच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना कांड्या बुडवणं शेतामध्ये शक्य नसेल त्यांच्यासाठी एक दुसरी पद्धत म्हणजे आपल्याकडं शेतकऱ्यांकडे पाठीवरचा पंप असतो। या पंपामध्ये आपण 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली नॅनो डीएपी ह्या प्रमाणात द्रावण घ्यायचं आणि ते द्रावण घेतल्यानंतर या कांड्यांवरती आपण अशा पद्धतीनं फवारून, या कांड्यावरती आपण हे नॅनो डीएपीचं द्रावण फवारून आपण याची लावण शेतामध्ये करून अतिशय फायदेशीर असलेली बीज प्रक्रिया ठिकाणी करू शकतो। ठीक आहे।
त्याच पद्धतीनं जर आपल्याला रोपांना ट्रीटमेंट करणं सोयीचं जाण्यासाठी या पंपाचा नोझल काढून आपण हेच द्रावण या रोपांच्या मुळावरती आपण नॅनो DEPचं द्रावण अशा पद्धतीनं सोडल्यानंतर एक अर्धा तास आपण ही रोपांची मुळं ट्रीटमेंटसाठी ठेवून त्यानंतर ह्या रोपांची लावण आपण आपल्या शेतामध्ये केली, निश्चित आपल्याला फायदा होईल। तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं ऊस लावताना किंवा ऊसाची रोपं लावताना आपण बीज प्रक्रिया नॅनो DEPची केली तर नॅनो DEP हे सीड प्रायमर आहे, त्याचबरोबर ग्रोथ इन्हान्सर आहे। नॅनो DEP मुळे आपल्या पिकांची उगवण क्षमता चांगली वाढणार आहे, ऊसाचं उगवण क्षमता वाढणार आहे, ऊसाला फुटवे चांगले येणार आहेत, जोमदार फुटवे येणार आहेत आणि आलेल्या फुटव्यांची वाढ सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे जोमानं होणार आहे। त्याचबरोबर ऊसांची मुळं सुद्धा चांगली वाढणार आहेत। त्यामुळे नॅनो DEPची बीज प्रक्रिया करून आपलं पीक सुदृढ होण्यासाठी आपण नॅनो DEPची बीज प्रक्रिया करणं अतिशय फायदेशीर आहे। त्याचबरोबर नॅनो DEP आपण सुरुवातीपासूनच वापरल्यानंतर फवारणीमध्ये पण ऊसामध्ये आपण 3 फवारण्या केल्या तर निश्चित ह्या नॅनो खतांचा वापर करून नॅनो DEPचा वापर करून आपण आपल्या रासायनिक खतामध्ये बचत करू शकतो, रासायनिक खतामधील खर्चामध्ये बचत करू शकतो आणि नॅनो खताचा अवलंब करून आपण शाश्वत शेतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्चात बचत, त्याचबरोबर उत्पन्नात वाढ, चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न आणि आपल्या जमिनीचंही आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी ही नॅनो खते अतिशय फायदेशीर आहेत। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पिकांमध्ये नॅनो DEPचा वापर करावा। आज आपण नॅनो DEPची बीज प्रक्रिया ऊसासाठी बघितली। याच पद्धतीनं आपण आवश्यक असणारी जी सर्व पिकं आहेत, जे आता रब्बी हंगामासाठी आपण गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, ज्वारी असेल, या सर्व पिकांच्या बियाण्याची सुद्धा आपण या प्रकारे बीज प्रक्रिया करू शकतो। ज्या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया करतोय त्या ठिकाणी 1 किलो बियाण्यासाठी 5 मिली नॅनो DEP वापरून त्याला चांगल्या प्रकारे कोटिंग करून आपण बियाण्याची सुद्धा ट्रीटमेंट करून अतिशय चांगल्या प्रकारे नॅनो DEPचा वापर आपण करू शकतोय। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नॅनो DEPची बीज प्रक्रिया केलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी सर्व पिकांसाठी नॅनो DEP बीज प्रक्रिया वापरावं आणि आपल्या पिकाची चांगली वाढ होण्यासाठी, तसे चांगलं उत्पन्न येण्यासाठी आणि खर्चात बचत करण्यासाठी प्रयत्न करावे। धन्यवाद।